इकडे मराठवाड्यातल्या भीषण दुष्काळात होरपळणाऱ्या शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळावी या मागणीसाठी आज राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि कार्यकर्ते 8ही दुष्काळग्रस्त जिल्ह्यांमध्ये जेल भरो आंदोलन करणार आहेत। 8ही जिल्ह्यांमध्ये राष्ट्रवादीच्या 8 बड्या नेत्यांच्या नेतृत्वात जेल भरो करून सरकारच्या निष्क्रियतेचा निषेध व्यक्त करण्यात आहे। त्यासाठी स्वतः सुप्रिया सुळे, दिलीप वळसे पाटील, पद्मसिंग पाटील, जयंत पाटील, सुरेश धस, धनंजय मुंडे, जितेंद्र आव्हाड, अनिल देशमुख आणि शशिकांत शिंदे आज मैदानात उतरते आहेत। दरम्यान जेल भरो आंदोलन शांततेच्या मार्गाने होईल असं राष्ट्रवादीने स्पष्ट केलं आहे। ही दृश्य आपण बघू शकतो। मराठवाड्यात भीषण असा दुष्काळ आहे, मात्र त्या दुष्काळाबरोबरच राजकारण देखील तापू लागलेलं आहे। संपूर्ण कर्जमाफी करा या असं म्हणत राष्ट्रवादीने आंदोलन छेडलेलं आहे। महाराष्ट्रातले सगळे नेते जे आहेत राष्ट्रवादीचे ते मराठवाड्यात पोहोचले आहेत। मराठवाड्यातल्या 8 जिल्ह्यात हे जेल भरो आंदोलन आहे। या संपूर्ण जेल भरोचं नेतृत्व जेल भरो आणि रस्ता रोको हे राष्ट्रवादीचं आज आंदोलन सुरू आहे। शेतकऱ्यांच्या बाबत सरकार उदासीन आहे, दुष्काळ सरकार गंभीरतेने घेत नाहीये असा आरोप करत या सरकारचा निषेध म्हणून हे आंदोलन आयोजित करण्यात आलेलं आहे। मराठवाड्यात जवळपास 8 ते 10 ठिकाणी राष्ट्रवादीचे मोठे नेते या आंदोलनात उतरलेले आहे। तातडीनं शेतकऱ्यांना पूर्णपणे कर्जमाफी द्यावी, त्यानंतर त्यांचे वीज बिल माफ करावी, विद्यार्थ्यांचं शैक्षणिक शुल्क माफ करावं, सरकारनं शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात पॅकेज द्यावं आणि आत्महत्या रोखण्यासाठी सरकारनं भरीव प्रयत्न करावे अशी राष्ट्रवादी काँग्रेसची मागणी आहे आणि त्यासाठी आज हे आंदोलन करण्यात येत आहे। या आंदोलनातून राष्ट्रवादी काँग्रेस मोठ्या प्रमाणात शक्ती प्रदर्शन करण्याचा सुद्धा प्रयत्न करत आहेत। राष्ट्रवादीचे सर्व मोठे नेते आज रस्त्यावर उतरले आहेत। त्याचबरोबर मोठ्या संख्येनं शेतकरी या ठिकाणी आणण्यात आलेले आहेत। बैलगाडी, जनावरं सुद्धा रस्त्यामध्ये सोडण्यात आली आहे जेणेकरून आंदोलन यशस्वी होईल। सगळ्या मोठमोठ्या हायवेवर हे आंदोलन करण्यात येत असल्यामुळे वाहनांच्या लांबच लांब रांगा या ठिकाणी लागलेल्या आहे। औरंगाबाद जिल्ह्यात जालना रोडवर राष्ट्रवादी काँग्रेसचं हे आंदोलन सुरू आहे, त्यामुळे जालन्याकडे, नागपूरकडे जाणारी पूर्णतः वाहतूक जवळपास 20 ते 25 मिनिटं ठप्प आहे। राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अशा पद्धतीने रस्त्यावर बसलेले आहे आणि रस्त्यावर बसून ते आंदोलन करत आहेत। जोपर्यंत सरकार शेतकऱ्यांच्या मागण्या मान्य करत नाही, राष्ट्रवादीच्या मागण्या करत आहे सरकारकडे, ते पूर्ण करत नाही, तोपर्यंत हे आंदोलन अशाच पद्धतीने सुरू राहील असं राष्ट्रवादी काँग्रेसचं म्हणणं आहे। भाजप या सगळ्याकडे राजकारण करत असल्याचा आरोप करते। राष्ट्रवादी काँग्रेस 15 वर्ष सत्तेवर होतं, मात्र 15 वर्षात राष्ट्रवादी काँग्रेसनं शेतकऱ्यासाठी, बळीराजासाठी काहीही केलं नाही आणि आता फक्त आंदोलन करतायत। राष्ट्रवादी काँग्रेसचं हे आंदोलन म्हणजे फक्त मृत झालेल्या पक्षाला नवी संजीवनी देण्याचा प्रयत्न असल्याचं भाजपचं म्हणणं आहे। राजकारण सर्वच पक्षाकडून होत असलं तरी फक्त शेतकऱ्यांचे प्रश्न सुटावे एवढीच मागणी शेतकरी करतोय। व्हिडिओ जर्नलिस्ट मोहम्मद तौकीबसह मी विशाल करोळे, झी मीडिया, औरंगाबाद। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।